विधान परिषद चुनाव में भाजपा द्वारा दबाव बनाकर निर्विरोध चुनाव जीतने के विपक्ष के आरोप पर राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि विधान परिषद के स्थानीय पदाधिकारी चुनाव में किसी भी प्रकार का दबाव साधन इस्तेमाल नहीं हुआ। उन्होंने कहा कि भाजपा के पास 70 से 80% मतों की बढ़त थी, इसीलिए ये चुनाव किसी भी तरह से एक तरफा ही होने वाले थे। उन्होंने कहा कि उम्मीदवारों का नाम वापस लेना लोकतंत्र में एक अच्छा उदाहरण है। वहीं सरकार द्वारा रेत निर्मित के बारे में जानकारी देते हुए बावनकुले ने बताया कि राज्य में पत्थर से भी रेत बनाने का काम चालू कर दिया गया है। कोराड़ी व खापरखेड़ा की परियोजनाओं की राख का उपयोग नागपुर जिले में बंद पड़े पत्थर खानों में किया जाना है। बावनकुले ने बताया कि इसी के माध्यम से कोराड़ी और महादुला में खाली हुई जगहों पर बांस के पौधे लगाकर वहां हरित पट्टी ग्रीन बेल्ट का निर्माण करने की परियोजना भी शुरू की गई है। एकूण वाळू साठ्याच्या 10% वाळू ही स्थानिक वापराकरता, स्थानिक घरकुलाकरता, ज्या गावात घरं बांधकाम होत आहे खाजगी त्यांच्याकरता ही राखीव ठेवण्यात आली आहे। आणि त्यामुळं राज्यातल्या घरकुलांना आता 5 ब्रास वाळू मोफत मिळणार आहे। खाजगी बांधकामाला 600 रुपये ब्रास देऊन मिळणार आहे। आणि स्थानिक कुठलेही बांधकाम असेल गव्हर्नमेंट त्यांना सुद्धा 600 रुपये ब्रासनी रेती मिळणार आहे। सोबतच या महाराष्ट्रामध्ये एम-सॅन्ड क्रेशर लावण्याची पद्धती सुरू झाली आहे। आज जवळपास 12 क्रेशर उभे झालेले आहेत। प्रत्येक जिल्ह्यात 50 क्रेशर उभे करायचे, कारण उद्याच्या 5 वर्षांनी या राज्यामधली नैसर्गिक वाळू बंद होऊन, नदीतली वाळू बंद होऊन एम-सॅन्ड दगडावरची वाळू, गिट्टीवर तयार केलेली वाळू त्याचा दर्जा ठरला गेला आहे। याच क्वालिटीची वाळू पाहिजे, त्याचं स्पेसिफिकेशन आहे, त्याचे क्रशर वेगळे आहेत। आणि त्यामुळे या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 50 नवीन क्रेशर लावण्याची योजना सुरू झालेली आहे। मी आपल्या माध्यमातून व्यावसायिकाला आव्हान करतो, ज्यांना ज्यांना एम-सॅन्ड क्रेशर पाहिजे आहेत त्यांनी ओपन, आम्ही आता कलेक्टरला पॉवर दिलेले आहेत, जिल्हाधिकाऱ्याकडे जायचं, एम-सॅन्डचं क्रेशर घ्यायचं आणि एम-सॅन्ड क्रेशर लावायचे, ज्यातनं पुढच्या 5 वर्षांनी नैसर्गिक वाळू बंद होणार आहे। नदीची वाळू हे बंदच होणार आहे। आता एम-सॅन्डवर जावं लागणार आहे।